त्याच्याला काय अडचण आहे, आमचा एक सुद्धा राहणार नाही. पक्ष फोडायचे, घर फोडायचे एवढंच त्यांचं काम. शिवसेनेचे आमदार आता फुटलेले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार देखील संपर्कात आहे, अशी मोठ्या प्रमाणात मीडियाच्या वगैरे. त्याच्याला काय अडचण आहे, आमचा एक सुद्धा राहणार नाही. चला. आज सत्तेत कोण आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे विरोधात असताना खोटे नाटे आरोप करायचे आणि सत्तेमध्ये आल्यावर कुठलीही एफिशियन्सी करायची नाही, जाहिरातबाजी करायची, पक्ष फोडायचे, घर फोडायचे एवढंच त्यांचं काम. महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे. यामध्ये 23 आमदार गैरहजर राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. खरंच महाविकास आघाडी आता, कारण 6 खासदार फुटल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. नाही, साहजिक आहे, काळजी वाटणं साहजिकच आहे. आणि असेंब्लीमध्ये मी देवेंद्रजींचंही भाषण तुमच्याच चॅनलवर ऐकलं आणि आमच्याही कडून आमदारांच्या बाबतीत दोन्ही बाजूनी असं वाटतंय की फार लोक तिथे संसदेत असेंब्लीमध्ये नसतात, विधान भवनमध्ये नसतात. असं भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्ताधारी पण आणि विरोधात असंच सगळीकडे चित्र दिसतंय. आमचे आमदार कुठे होते हे माहिती आहे. जयंतरावांच्या घरीच लग्न होतं, त्याच्यामुळे जयंतराव सांगलीला होते. रोहित काल पंढरपूरला होता. त्या तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच आहे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच सगळं. त्याच्यामुळे आमचे आमदार कुठे होते हे आम्हाला माहिती आहे आणि ते आधी सांगून गेले होते. बाकीच्यांचं काय आहे मला वाटतं बंटी दादा किंवा या सगळ्यांकडून आज उद्यामध्ये तुम्हाला मुंबईत कळेल.